ह्या पवित्र ठिकाणी आमचे गुरुबंधू चौधरी महाराजांनी हा कार्यक्रमाचा नियोजन म्हणून आम्ही प्रसन्न धन्यवाद. कारण ते सत्यकर्माचे साह्य सत्यकर्म व्हावे साह्य घातली यावे महाराजांनी आज या ठिकाणी छोटासा करावा हा जो सत्संग आहे. कारण जीवनामध्ये प्रपंचामध्ये प्रत्येक जीव आपण प्रपंच करत असतो. कितीही जो प्रपंच धारण केला परंतु त्या प्रपंच करत असताना सुखाची प्राप्ती होत नाही. आणि प्रत्येक जीवाला सुख हवं. प्रत्येक जीवाला काय पाहिजे? सुख पाहिजे. मग आता ते सुख जर पाहिजे असेल तर कुठे भेटेल? प्रत्येक जीवाची जन्माला आल्यापासून जी धडपड आहे ती सुखासाठी आहे. आणि ते सुख जर पाहिजे असेल ते कुठं भेटेल तर ह्या मंडपात आल्यानंतर हे जे विचार साधू संतांचे जर विचार ऐकले, विचार ऐकून हे जर ग्रहण केलं तर निश्चित सुखाची प्राप्ती होईल. म्हणून सुखवशे एके ठाई बहु पायी संतांची. मग हे सुख जे आहे साधू संतांना शरण गेल्यानंतर प्राप्त होतं. मग तुम्ही आम्ही साधू संतांना शरण गेलो नाहीत का? भरपूर साधू संत भरपूर महाराज आपण पाहिले, परंतु तरी सुखाची प्राप्ती होत नाही. कारण ते सुख जे आहे सुख हे तुमच्या जवळच आहे. सुख शोधायला कुठं लांब जायची गरज. तूच आहे तुझ्यापाशी परी तू जागा. देवालाही सुद्धा बाहेर शोधायची गरजच नाही. देवाला आपण काय करतो? बाहेर शोधतो. वास्तविक पाहता एक आजीबाई होती आणि त्या आजीबाईची सुई हरवली. पहिले जुनी लाईट नसायची आणि सुई हरवल्यानंतर घरात अंधार असल्यामुळे ती काय केली? बाहेर गेली आणि बाहेर नगरपालिकेचा जो मोठा लाईटीचा लॅम्प होता त्या लॅम्पमध्ये शोधू लागली. आता ती शोधत असताना बरेच बाकीच्या महिलांनी पाहिलं आजीबाई काहीतरी शोधते. त्या पण गेल्या आणि त्या पण शोधू लागल्या. वाक्य 10-20 महिला जमल्या आणि शोधत होत्या, पण कोणीच विचार करत नव्हतं. आजी सांगायची सुई हरवली आणि ते सर्वजण पाहत होते. पण एक हुशार महिला आली, तिने विचारलं आजीबाई काय हरवलं? ती म्हणली सुई हरवली. पण कुठं हरवली? ती म्हणली घरात हरवली. सुई कुठं हरवली? घरात हरवली. शोध ती कुठं? बाहेर. तत्वत ह्याही ठिकाणी देव कुठं आहे? तुमच्यापाशी देव आहे. पण आपण का रे फिरता रानवणी कुसा संतांना जाऊन. साधू संतांनी किती वर्षापूर्वी सांगितलं देव तुमच्या जवळ आहे. देव शोधायला लांब जायची गरज नाही. परंतु तो देव समजण्यासाठी तुम्हाला फक्त काय? साधू संतांना शरण जायचं आहे. मग ते संत काय करतात? तुमच्या जवळचा देव दाखवतात. बाहेरचा देव अहो बाहेरचा देव आहे काय सांगायचं तुम्हाला. परंतु हे खरे संत जर जीवनात लाभले तर ह्या खऱ्या देवाची खऱ्या सुखाची प्राप्ती होती. म्हणून जीवनामध्ये प्रपंच किती धावून केला तर सुख प्राप्त होणार नाही. म्हणून या सुख जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला साधू संतांना पहिले शरण जावं लागतं. आणि संत ओळखू आली पाहिजे. कारण जगाच्या बाजारी सर्व काही वेळी परी संत मिळणे दुर्मिळ सांगितलेले. साधू संत ओळखू येणार नाही. जीवनामध्ये माऊलीनं अवतार घेतला, माऊलीला कोणी ओळखलं नाही. तुकाराम महाराज आले, तुकाराम महाराजांनाही कोणी ओळखलं नाही. किती त्रास दिला, कोणी दिला. कारण संत जे असतात संतांचं जे कार्य असतं हे फार वेगळं असतं. महाराज लोकांचं कार्य वेगळं असतं. महाराज लोकांचं कार्य हे पोटासाठी संत झाले कलित बहुत. ऐशी यांची करता सेवा काय सुख होईल जीवा. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल महाराजांच्या नादी लागू नका. तुम्ही संतांच्या नादी लागा. आणि संत हे बाहेर अंगाने ओळखू येणार नाही. पूर्वी सुद्धा ओळखू आले नाही. म्हणून संत कारण त्यांचा हेतू विठ्ठल. कारण ते जे न जाणती टाणाटोणा एका नामस्मरणा वाचणी. साधू संत भगवंताच्या नामाशिवाय दुसरं साधन देत. संत काय करतात? ते फक्त भगवंताचं नाम देतात आणि ते नामाचं काय करतात? चिंतन करायचे. चिंतन केल्यानंतर
तो भगवंत जो अनुभव आहे शास्त्रामध्ये लिहिलेले, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. कारण जे शास्त्रात लिहिले असा अष्टसात्विक भाव जोपर्यंत जीवनामध्ये होणार नाही तोपर्यंत परमार्थाची सुरुवातच होणार नाही. कारण जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे. आणि अष्टसात्विक भाव झाले म्हणजे परमार्थ झाला असं पण नाही. कारण आम्ही शेतकरी आहोत. तुम्ही जर शेतीची मशागत केली, मशागत किती वेळेस करतात? किती पाऊस झाल्यानंतर मशागत तुम्ही वर्षभर करता का? शेतीची जी मशागत आहे वर्षभर करत नाही. पाऊस झाल्यानंतर पाणी पेरणी करून आपण काय करतो? पेरणी करतो. तत्वत या ठिकाणी परमार्थ हा असाच आहे. कारण पहिलं जे नाम सद्गुरूकडून तुम्हाला भेटतं ते काय आहे? तुमची मशागत आहे. आणि मशागत केल्यानंतर संत मग ती पेरणी करतात. क्रिया करून द्यावी ती अंगी दयानिधी संत ते. कारण जोपर्यंत ह्या क्रिया तुमच्याकडून संत महात्म्य करून घेत नाही तोपर्यंत ह्या भगवंताचा नामाचा अनुभव येणार नाही. विषय फार सोपा आहे, अवघड नाही. देवदेव बरेच लोक म्हणतात देवदेव करणं, देव भेटणं साधी गोष्ट आहे का? पण आमचे महात्मे सांगतात देव कुठं काळा पाणी गेला नाही, देव फासा गेला नाही. देव म्हणता कोणाला? माऊली ज्ञानेश्वर मला सांगतात मजत मी असता. माऊलीचा शब्द आहे मजत मी असता जेने दुहावे पंडुता मी नये म्हणता जीवन तुटो. हे लोक सांगतात देव भेटत नाही, देव एवढा सोपा आहे का? पण साधू संतांना सांगतात तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांताशी काम विषयावर. कारण तो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या अंत प्रकरणात नवे हरी जडी स्थळी भरला रीता ठाव नाही बोला. ऐसा ज्ञान दृष्टीने पाहिला तो भगवंत नाही अशी एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही. कारण हे झाडाचं पान सुद्धा त्या भगवंताच्या सत्य राहतं. असा हा व्यापक भगवंत आहे. तो फक्त तुम्हाला संतांच्या मार्फत कळत, अन्यथा कळणार नाही. तुम्हाला साधू संतांना जर शरण गेलं, बारीक विचार सांगितलं, तुम्हाला नामदेव महाराजांचा जर इतिहास पाहिला तो सुद्धा खूप मोठा पांडुरंगाचा आवडता भक्त होता. नोहे त्यांनी देवाला स्वतः जीव घातलं होतं. एवढा तो महान भक्त होता. परंतु देवाने सांगितलं नामा तुला माझं स्वरूप जर जाणायचं असेल तुला गुरु करावा लागेल. नामदेव महाराज सांगायचे अरे देवा तू सतत माझ्या संगतीला असताना मला गुरु का करावं लागेल? मला काय गुरु करायची गरज आहे? देवाने सांगावं नामा अरे हे माझं लटकं स्वरूप आहे. माझं स्वरूप जर तुला पाहिजे असेल तर तुला सद्गुरूला शरण जावं लागेल. आणि असंच काही काळानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराज सोपाकाका मुक्ताबाई हे 4 भावंड भ्रमण करत ज्यावेळेस पंढरपुरामध्ये आल्यानंतर त्यांचं कीर्तन चालू होतं नामदेव महाराजांचं. आणि त्या कीर्तनाला आल्यानंतर मुक्ताबाईने विचारलं हे कोण महात्मे? तर माऊलीने सांगितलं हे पांडुरंगाचे आवडतं भक्त नामदेव महाराज आहे. सर्वांनी जाऊन दर्शन घेतलं, परंतु मुक्ताईने दर्शन घेतलं नाही. कारण याचं जे कारण आहे पंढरीचा लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका. परंतु हा नामदेवाचा अहंकार केला नव्हता आणि तो त्यांच्या पायाला वाकला नाही म्हणून मुक्ताबाईने दर्शन घेतलं नाही. माऊलीने समजूत काढली हे पांडुरंगाचे आवडतं भक्त नामदेव महाराज आहे. परंतु तिने ओळखलं यांचा अभिमान केलेला नाही. आणि ज्या वेळेस त्यांनी आमंत्रित केलं म्हणलं या आमच्या आळंदीला नामदेव महाराजांना, तो म्हणलं देवाला विचारेन. आणि देवाला विचारीन म्हटल्यानंतर देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं असे 4 भावंड आले आणि त्यांनी मला आमंत्रित केले. देवाने सांगावं अरे नामदेवा तुझं भाग्य उदयाला आलं, ते माझे सौदागर आहे. सांगा भगवान पांडुरंग पंढरी परमात्मा यांनी सांगावं तुझं भाग्य उदयाला आले, तू जायला निघ. आणि ज्या वेळेस तो आळंदीला गेला पाहिलं
देवाने सांगितलं खूप श्रीमंत आहेत, परंतु ज्या वेळेस तो आळंदीला गेला आणि त्यांचं घर पाहिलं, चंद्रमौळी म्हणजे घरात सूर्याचा प्रकाश येणारी अशी झोपडी, खायला नरोटी, जीर्ण वस्त्र झालेले, तो कासावी झाला. म्हणा काय देवाने एवढे श्रीमंत संत सांगितले, यांची अशी अवस्था भलक्याची सारखी अवस्था यांची, म्हणून तो कासावी झाला. आणि ज्या वेळेस त्याचा आदर सत्कार होऊन त्याला जेवणासाठी बसवलं, पण मुक्ताबाईनं कळवले, गोरोबा काकाला सांगितलं काका हे मडकं चेक करा. आणि ज्या वेळेस गोरोबा काकाने ते थापटणं घेतलं, प्रत्येकाच्या माथ्यावर मारला. ज्या वेळेस नामदेवाची वेळ आली, नामदेव तिथून जो पळाला ते डायरेक्ट पंढरपूर गाठलं आणि देवाला सांगितलं, देवा अरे काय ते हसू पारती माम गारुडे हसतात काय, रडतात काय, एकमेकाच्या अंग लोळतात काय, आणि म्हणतो ते माझे सौदागर आहे. वास्तविक पाहता एवढा भक्त असणारा, पांडुरंगाच्या जवळ असणारा आमदेव महाराज हे सुद्धा ह्या स्थितीला ओळखू शकले नाही. कारण सांगण्याचे तात्पर्य जीवनामध्ये जोपर्यंत संतांची भेट होत नाही तोपर्यंत खऱ्या स्वरूपाची, खऱ्या देवाची, खऱ्या ज्ञानाची ओळख होणार नाही. म्हणून आम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला खऱ्या संतांची भेट झालेली आहे. फक्त आता काय करायचं, आता त्या संतांवर विश्वास ठेवा. कारण संत जरी जीवनात लाभले तरी त्यांच्यावर विश्वास, श्रद्धा फार महत्त्वाची आहे. श्रद्धा लवती ज्ञान, कारण श्रद्धा जर नसेल तर भेटूनही फायदा होणार नाही. म्हणून ते भगवंताचं नाम तुमच्यापर्यंत आलं. ज्यावेळेस आम्ही चौधरी महाराजांना अनुग्रह देण्यासाठी आप्पांकडे इथं आलो होतो, वास्तविक पाहता हे तुमच्या भागामध्ये असा जन्मलेला हिरा आहे. वास्तविक हा संसाराचा त्याग कोणी करू शकत नाही, ही वैराग्याची मूर्ती. वास्तविक प्रत्येक जीव हा संसारात बुडलेला आहे, परंतु त्यांनी डायरेक्ट त्यातून निवृत्ती घेतली. डायरेक्ट निवृत्ती घेणं आणि त्याग करणं ही साधी गोष्ट नाही, परंतु त्यांना जो अनुभव आला आणि हे कार्य हाती घेतलं. कार्य छोटं का असा नाही, कारण कोणती गोष्ट छोटी नसती, तिची सुरुवात छोटी असते, परंतु त्याचं व्यापकत्व व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून मी जास्त वेळ नाही घेता, झालेली सेवा मी सद्गुरू चरणी समर्पित करू. सेवा पुंडलिक